नमस्कार, मी विशाल करवडे. झी 24 तासच्या बोला बिंदास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संभाजीनगरमध्ये आहोत. संभाजीनगरमध्ये नक्की कुणाची हवा आहे? खरं तर संभाजीनगरमध्ये पारंपरिक लढत होते खान की बाण. मात्र यावेळेस मशालीनं त्यात एंट्री घेतली आहे. त्यामुळे मशाल, बाण की पतंग यामध्ये एक चुरस निर्माण झाली आहे. काय नागरिकांना वाटतंय त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. लोक आपल्यासोबत आहेत. टपरीवर काही लोक चहा पीत बसले आहेत, त्यांना विचारूया कुणाची हवा वाटते तुला? हवं तर कसं काय सर, ऊनच हवं आहे. फक्त ऊन जास्त आहे सध्या. उन्हामुळेच हवं आहे, उन्हामुळे प्रचारच बंद आहे. तुम्हाला काय वाटतंय, कोण आहे चर्चेत? खान, बाण, पतंग, मशाल यावेळेस काय? यावेळेस मशालचा चान्स खूप मोठा आहे. पतंग आने वाला है कि बाण पतंग को काटने वाला है? बिल्कुल पतंग आने वाला है. हवा का रुख बदल चुका है और पतंग ही आने वाला है. विकास का नाम इम्तियाज जलील साहब है, क्योंकि हर एरिया में काम कर रहे हैं उन्होंने. हर एरिया में पतंग उड़ने वाला है. बिल्कुल पतंग उड़ने वाला है. बिल्कुल 100% पतंग उड़ने वाला है. दादा, संभाजीनगरमध्ये मशाल, बाण आणि पतंग या तिघांची लढत आहे. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? बघा आता काय आहे, भाजपची हवा आहे असं मला वाटतंय. MIM तर टक्करमध्ये आहेच. मला वाटतं भाजप. जो कोणी निवडून येईल तर तुमचं भलं करेल. प्रश्नच नाही, करायला पाहिजे त्यांनी असं. अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. काय कोणाची हवा वाटते तुम्हाला यावेळी? आता हे जनता ठरवेल ती. अजून ठरलेलं नाही, विचार करतोय आपण म्हणजे. बरोबर. हो. आजी कुठल्या गावचे आहेत? मंदरवाडी. मंदारवाडी. हा. मतदान करणार का? हा? मतदान मतदान करू ना. कोणाला करायचं? तुम्ही म्हणशान त्याला, तुम्ही म्हणशान त्याला, तुम्ही म्हणशान त्याला. ठरवलेलं आहे का काहीच अजून? धनुष्यबाण. धनुष्यबाण कोण आहे? नेता कोण आहे माहितीये का तुम्हाला? माहित नाही आता, कोणी असलं तर आम्हाला करणंच आहे ना मत. हा. कुणाची हवा वाटते? जनता अजूनही विचार करते, लोक विचार करताय. करताय, पण माझ्या मते उद्धव बाळासाहेब ठाकरे. संभाजीनगरमध्ये चर्चा आहे मशाल, बाण की पतंग. तुम्हाला काय वाटतं? पतंग. का बरं पतंग? कारण त्यांनी विकास खूप केलेला आहे इम्तियाज जलील, म्हणून त्यांना. आता पक्षाचा तर विचार केला असेल ना, मतदान आहे 4-8 दिवसावर. रोजचा विचार बदलत राहतो.